हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. तर भावांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या प्रतिभाच्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. आणि तुमचा प्रतिभा परत एकदा नाईटला आला आहे कॅमेऱ्यासमोर. तर भावांनो, याच्यामध्ये विषय असा विषय की आपल्या चॅनलची ग्रोथ कमी झालेली आणि चॅनलची लेंथ कमी नाही पडावी म्हणून आपल्याला व्हिडिओ बनवून रोज एक यूट्यूबला टाकून आहे. आणि आपल्या चॅनलचे बघत भावांना सबस्क्रायबर देखील 19 झालेत. आता फक्त एक जणाची वाट आहे. तो एक जण कोण असेल जो मला सबस्क्राईब करून माझं लाईव्ह स्ट्रीम चालू करेल. तर बघूया आपण आता किती दिवस लागतात आपल्याला 50 सबस्क्रायबर व्हायला. ऑलरेडी आपले 49 ऑलवेज कंप्लीट फॉर माय यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर 49 कंप्लीट झालेत. पण वेटिंग फॉर 1 सबस्क्रायबर. दिस इज माय यूट्यूब चॅनल. तर ब्रदर अँड सिस्टर्स, लवकर जा आणि प्लीज सबस्क्राईब फॉर मी माय यूट्यूब चॅनल प्रदीप ब्लॉग्स. आणि आपल्या ब्लॉगचे शेवटपर्यंत बघा. व्हिडिओची लेंथ खूप जास्त बघा. पहिले जसे व्हिडिओ जसे आत्ताच्या पण व्हिडिओला रँकिंग द्या, हे माझं म्हणणं आहे. आणि गाईज तर गाईज एक सबस्क्रायबर बाकी आहे. काय झालं रे? तर गाईज एक सबस्क्रायबर बाकी आहे. आणि एक सबस्क्रायबर बाकी झाला की आपले 50 सबस्क्रायबर कवर होतील. 50 सबस्क्रायबर कवर झाले की तुमच्या पुरतीवर रोज 1 टाईम लाईव्ह काय आलं भाई? नाही लॅबला गेलो आम्ही लॅबला टॉर्च मारून चालले काही हरवत नाही लॅबला होतो. टाईम झाला हॉस्टेलला जायचा. हां, ते समोर ते एक मिनिट. सो गाईज जे काका होते ना ह्यांना काय हां सो गाईज हे जे काका होते ना त्यांनी गाडी थांबवली. मला तर एकदम भीती वाटली. म्हणलं की असं रात्री 12 वाजता जर कोणी गाडी थांबली तर आपल्याला थोडं भीती पण वाटते ना गाईज. मला वाटलं कोण आहेत काय माहिती, पण त्यांनी जाऊ देत. इकडल्या भागामध्ये आम्ही ज्या भागामध्ये राहतो आहे तिकडं तसे काही वाईट लोक नाही. त्यांनी आम्हाला पद्धतशीरपणे विचारलं काय झालं म्हणे, दादा काय हरवलं का म्हणे तुमचं. नाही म्हणलं तसा काही विषय नाही, आम्ही लॅबवरून जातो म्हटलं म्हणून आम्ही टॉर्च वगैरे लावून ठेवले. तर पब्लिक सगळ्यांनी त्या काकासारखाच विचार करा. जर का तुम्हाला पण कोण असं संकटात दिसत असेल तर भावांना त्याची पण मदत करा जा, विचारा जा. तसं सोडून पुढं जात जाऊ नका. तुम्हाला डाऊट आला स्लो त्याला क्लिअर करून टाका जा. कॅन यू विल डाऊट ऑन दिस ऑन द स्पॉट. म्हणजे त्याच ठिकाणी तो डाऊट क्लिअर करून टाकायचा. तर तुम्हाला वाटत असेल कोण संकटात आहे, पण तुम्ही म्हणत असेल अरे यार जाऊ दे ना, तर त्याला विचारा जाऊन अरे भाई काही संकट आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, असं विचारा तुम्ही. तर बाकी जाऊ द्या. पब्लिक हा एक वेस्ट पॉईंट राहिला. आणि आपण आता उतरू आपल्या ब्लॉगच्या क्षेत्रात. तर आपण इंस्टावर देखील अकाउंट खोललेलं आहे आपल्या भावाने. आणि त्याच्यावर फक्त माझ्या रॅपची एकच क्लिप टाकली तर डायरेक्ट 13,200 व्ह्यूज आलेले आहेत त्याला. तर त्या पण अकाउंटचं नंतर तुम्हाला मी ते द्यायलाच युजर नेम, ते मला प्रमोशन करेलच मी पण त्या अकाउंटचं. तोपर्यंत भावांना तुम्ही फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला इतका सपोर्ट करा, एवढा सपोर्ट करा की आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही पडली पाहिजे. सध्या खूप मेहनत होती आपली. डायरेक्ट वर्कआउट इतका खतरनाक व्हायला म्हणजे जीवनाची धावपळ इतकी चालू झाली भावांना की चालत झोप लागते तुमच्या प्रतिभाला. मग त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत. ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस तर आपण व्हिडिओ बनवतो. पण सध्या तर व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत. म्हणून आपण रात्री झोपेच्या टायमिंगला सुद्धा जागृत करून आपण व्हिडिओ बनवतो. आता हा व्हिडिओ मी बनवतो आहे, हा आता संध्याकाळचे 12-12:30 वाजले असतील. तर हा उद्या मी अपलोड करतो. तर पब्लिक हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू आपण उद्याच्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. आता जाता मला आणि आपल्या भावाला भेटून जातो मी. हा आपला भैरव, आपला भाऊ आहे बरं का पब्लिक. आम्ही दोघं जण असतो लॅबमध्ये. काही दिवसांनी व्हिडिओ बनवला आहे कारण की माझ्याकडे पेंटिंगचं काम होतं. पण आता सध्या पेंटिंगचे व्हिडिओ संपलेले आहेत. उद्या आपल्याकडे व्हिडिओ बनवायला कंटेंट नाही म्हणून आताच मी बनवून घेतो. पब्लिक तुम्हाला गुड नाईट माझ्यातर्फे आणि आपल्या भावातर्फे भैरवतर्फे. तर भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. गुड नाईट. चला.